संकष्ट चतुर्थी उपाय नंबर 1. जर आपला जीवनसाथी कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा. विघ्नेश्वराय नमः मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. नंबर 3. व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. नंबर 4. जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल, बहादूर बनून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीचे विधिविधानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होते. नंबर 5. ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू बघत असाल, तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल समर्पित करावे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील. नंबर 6. जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल, तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा. याने नात्यातील गोडवा टिकून राहील. नंबर 7. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपतेय नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील. सुख समृद्धीत वृद्धी होईल. नंबर 8. जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला अडोली आणि अक्षदांनी तिलक करावे. सोबतच गणेश मंत्र वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंत्राचा 21 वेळा जप करावा. नंबर 9. अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा. मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे. असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील. नंबर 10. विद्येच्या क्षेत्रात प्रगती करून इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या 7 जुड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्यात आणि कापुराने गणपतीची आरती करावी. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते. नंबर 11. गणपतीला मोदक अर्पण करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य अर्पण करताना ओम ब्रा ब्री ब्रो स बुधाय नमः ह्या मंत्राचा जप करा. ह्या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या कुंडलीतील बुध कमजोर असेल तर त्यात सुधारणा होऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नंबर 12. हिरव्या वस्तूचे दान करा. हिरव्या वस्तू बुधवारी गरजू किंवा किन्नरांना दान कराव्यात. उदाहरणार्थ हिरव्या बांगड्या, हिरवी वेलची, मूग डाळ, हिरव्या रंगाचे कपडे इत्यादी दान केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि धन संपत्ती मिळते. नंबर 13. पिवळ्या रंगाच्या गणेशाची पूजा करा. संकष्टी चतुर्थीला घरात पिवळ्या रंगाच्या गणेशाची मूर्ती स्थापित करा. त्यांना रोज पिवळे मोदक अर्पण करा. पिवळ्या आसनावर बसून 108 वेळा ओम हे रंबाय नमः या मंत्राचा जप करा. असे सलग 27 दिवस केल्याने धनलाभ होतो. ह्या उपायाशिवाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्राची पूजा केल्याने सुख संपत्ती वाढते. नंबर 14. संकष्टी चतुर्थी हा गणपतीच्या पूजेचा विशेष दिवस आहे. या दिवशी उपवास करणे आणि गणेशाची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते.
सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून श्री गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर दिवा, उदबत्ती, फुले व नैवेद्य दाखवावा. श्री गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचा पाठ करा. गणपतीला दुर्वा अर्पण करणे विशेष फलदायी असते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि गणेशाच्या कृपेने नवीन नोकरी मिळण्यास मदत होते. नंबर 15. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंत्राचा जप करणे देखील प्रभावी ठरेल. एक प्रमुख मंत्र आहे ओम गण गणपतेय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जप करताना मन शांत आणि एकाग्र असावे. नामजप संपल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना करा. या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि नवीन नोकरी मिळवण्यात यश मिळते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.